18 एप्रिलच्या हिंसक आंदोलनानंतर नाटे गाव एकाएकी प्रकाशझोतात आलं। याच गावात तबरेज सायकर राहायचा। नाटे गावातील ग्रामस्थ माजिद गोवळकर यांना ती घटना स्पष्ट आठवतीये। तबरेज ह्याच्या गोली ज्या वेळेला लागली त्यावेळेला माझ्या समोरच त्याच्या गोली लागली आणि तो तिथे पडला। त्याचेच भाऊ 2 नातेवाईक मुस्ताक मिरकर आणि अल्ताफ सोलकर हे त्यांनी उठवले त्याला नेण्यासाठी, तर त्याच्याही दोघांच्या गोली लागली। मुस्ताक मिरकर तर अजून सुद्धा ऍडमिट आहे सिव्हिलमध्ये, आपण बघत असाल तर त्याच्या हितून पाठीमागून गोली बाहेर पडली आणि अल्ताफ आहे त्याच्या पायात गोली लागली। एकमेकांना खेटून असलेल्या या घरांमधलं हे तबरेजचं घर। तबरेजच्या घरात आता भयान शांतता पसरली आहे। त्याची आई, पत्नी आणि वडील असं छोटं कुटुंब। तबरेजच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्यांचं कुटुंब अजूनही सावरलेलं नाही। आणि अनुर्जा प्रकल्प हा नाही पाहिजे, याच्यापासून अधिक आम्ही अजून सुद्धा होऊ, आणखी पण किती जातील याचे पण पत्र होणार याच्यापासून। करत्या मुलाच्या मृत्यूनंतर आता आपल्याला पुन्हा समुद्रात जाऊन मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय करावा लागणार। घरची जबाबदारी उचलावी लागणार याची जाणीव तबरेजच्या वडिलांना आहे। मात्र आपल्या मुलाच्या मृत्यूनंतरही आंदोलन विरोधाची प्रबळ इच्छा त्यांच्या मनात आहे। नाटे ग्रामस्थांचाही करो या मरो हा पवित्रा कायम आहे। नाटे गावात फिरताना घराच्या तुटलेल्या काचा आणि बंद घरं दिसतात। अशाच एका घरात 18 एप्रिलच्या त्या भीषण घटनेच्या आठवणी सांगणाऱ्या खुणा अजूनही जिवंत आहेत। बंदुकीच्या गोळ्या, पोलिसांचा दांडा आणि घरातलं तुटलेलं अस्ताव्यस्त पडलेलं सामान। यावरून त्या दिवशी नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज येतो। निलेश करंजे, साम मराठी, जैतापूर। केवळ तबरेजच नाही तर नाटे गावातील 90% लोकांचा व्यवसाय हा मासेमारीचाच आहे। नाट्यात जवळपास 8000 मच्छीमार असून 650 ट्रॉलरद्वारे तिथं मासेमारी केली जाते। त्यावर आणखी काही हजार कुटुंबांचं पोट भरलं जातं। राजापूरच्या खाडीबरोबर जैतापूर किनारपट्टीवरील माडबन, मिडगवाणे, जुवे या गावातील स्थानिक इथं मच्छीमारी करतात। माडबनच्या दुसऱ्या टोकाला आहे विजयदुर्गची खाडी। तिथंही अनेक गावातील लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन मासेमारी हेच आहे। पण निरीच्या अहवालात या खाड्यांचा उल्लेखही नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। शेजारी आपले एक तुळसुंदे गाव आहे, परत त्याच्या बाजूला विजयदुर्ग आहे। हे जे त्यांचे निरीचे अहवाल आहेत त्याच्यामध्ये हे गाव हे 2 खाड्याच दाखवलेले नाहीत की जे विजयदुर्ग खाडी नाही आणि जी राजापूर साखरी नाटे खाडी आहे तीही त्याच्यामध्ये दाखवलेली नाही आहे। त्याच्यामध्ये मच्छीमारी दाखवलेली नाही। जरी आमची जमीन नात जात असली तरी समुद्र हा आमचा भाग जातोच। मच्छीमारांचं पुनर्वसनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मच्छीमारांना यांनी कुठल्याही या प्रकल्पामध्ये विश्वासात घेतलेले नाही। आणि मच्छीमारांचं पुनर्वसन म्हणजे मच्छीमारांना दुसरा समुद्र तयार करून देणार आहेत का? कालवं, कोळंबी, बांगडा, तांबोसा असे मासे या खाडीत मोठ्या प्रमाणात मिळतात। दिवसाला 50 टन मासे या समुद्रातून मिळतात असा दावा स्थानिकांनी केलाय। प्रत्येक स्त्री जिला रोजगार नाही ती कमीत कमी ती कालवं बोचून किंवा शिंपल्या काढून 150-100 रुपये कमवू शकते एका वेळेला। बाकी एक वेळी आपल्या घरातलं काम करू शकते। तर आपण स्थानिक मच्छीमारांच्या मागे असल्याचं उद्योग मंत्री नारायण राणे यांचं म्हणणं आहे। प्रकल्पग्रस्त शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यांना माझी विनंती आहे, तुमचं हित जोपासण्याचं काम आमचं स्वतःचं आहे। अणुऊर्जा प्रकल्पानंतर या जलचरांचं काय आणि आपल्या व्यवसायाचं काय हा प्रश्न इथल्या मासेमारांना पुन्हा पुन्हा पडतोय। शिक्षणाचं अत्यल्प प्रमाण आणि पारंपरिक व्यवसाय निवडल्यामुळं मासेमारीचा व्यवसाय स्वीकारलेल्या या लोकांना प्रकल्पामुळं आपलं आयुष्य उद्ध्वस्त तर होणार नाही ना हीच भीती सतावतीये। निलेश करंजे, साम मराठी, जैतापूर।